नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. डॉक्टर सोलोमन लाल यांचं वायर्ड फॉर जॉय. हो, म्हणजे आपल्या भावना, आपली प्रेरणा, आपलं मानसिक आरोग्य या सगळ्यावर हार्मोन्सचा कसा परिणाम होतो हे यात छान सांगितलंय. बरोबर. आणि आज आपण त्यातल्या त्यात डोपामाइनवर जरा जास्त फोकस करणार आहोत. कारण काय म्हणतात त्याला, आजकाल ते खूप चर्चेत आहे ना. अगदी. आणि पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यावर भर आहे. याचंच उदाहरण घेऊन आपल्याला बाकी हार्मोनचं कार्य पण थोडंफार कळेल. आपला उद्देश हाच आहे की आपल्या रोजच्या अनुभवांना जे रासायनिक संदेशवाहक आकार देतात, म्हणजे डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन, मेलाटोनिन, कॉर्टिसॉल. बापरे, किती नावं. हो, तर यांच्यातली जी गुंतागुंत आहे ती थोडी समजून घेणं. आणि पुस्तकाचा मुख्य विचार काय, की आपण हे सगळं फक्त समजून घ्यायचं की नाही, फक्त समजून नाही घ्यायचं, तर आपल्या या न्यूरोकेमिकल सिस्टमला, म्हणजे आपल्या शरीरातल्या या रासायनिक संतुलनाला कसं अधिक चांगलं ओळखायचं आणि कदाचित त्यावर थोडं नियंत्रण कसं मिळवायचं हे बघणं. अच्छा, म्हणजे आपण नुसते बघे नाही आहोत. बरोबर. पुस्तकात एक छान कल्पना वापरली आहे सुरुवातीला. कोणती? की आपल्या आत जणू एक अदृश्य वाद्यवृंद आहे, म्हणजे इनव्हिजिबल ऑर्केस्ट्रा. अरे वा. आणि हे हार्मोन्स म्हणजे त्या ऑर्केस्ट्रामधले वेगवेगळे वादक आहेत, जे आपल्या भावना, ऊर्जा, मानसिक स्थिती यांचं संगीत नियंत्रित करतात. इंटरेस्टिंग. पण आजकाल असं वाटते की या ऑर्केस्ट्रामधला एक वादक म्हणजे डोपामाइन जरा जास्तच जोरात वाजतोय, बाकीच्यांचा आवाजच ऐकू येत नाहीये. अगदी बरोबर. पुस्तकाच्या प्रस्तावनेत हाच मुद्दा आहे. आपल्याला जेव्हा वाटतं ना की अरे मला प्रेरणाच मिळत नाहीये किंवा मी उगाच जास्त विचार करतोय, होतं असं, तर ती कदाचित आपली वैयक्तिक कमजोरी नाहीये, तो आपल्या शरीरातल्या रासायनिक संतुलनातला म्हणजे हॉर्मोनच्या पातळीतला बदल असू शकतो. म्हणजे ज्याला शारीरिक नियमन किंवा रेग्युलेशन म्हणतात ते. हो, तेच. म्हणजे आपले हॉर्मोन्स योग्य पातळीवर असणं, योग्य वेळी काम करणं. जसं समजा कॉर्टिसॉल म्हणजे तो तणावाचा हॉर्मोन, तो वाढलेला असेल तर शांत राहणं किती अवघड होतं, किंवा कृतज्ञता वगैरे वाटणं कठीणच. आणि तसंच डोपामाइन कमी असेल तर मग एखाद्या कामात रस घेणं किंवा उद्देश शोधणं अवघड वाटू शकतं, नाही का? अगदी. म्हणूनच चला या डोपामाइन वादकाबद्दल जरा जास्त जाणून घेऊया. हो, पुस्तकात त्याला मॉलिक्यूल ऑफ मोर म्हटलं आहे, म्हणजे अधिकची अपेक्षा देणारा रेणू. बरोबर. हा थेट आनंदाचा नाहीये, तर काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेचा रेणू आहे, किंवा शोधाचा. म्हणजे केक खाण्याआधी जी उत्सुकता वाटते. हो, किंवा मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर ते तपासायच्या आधीची जी ओढ असते. अच्छा, ती डोपामाइनमुळे असते. तर डोपामाइन आपल्याला सतत काहीतरी नवीन शोधायला, मिळवायला उद्युक्त करतं. पण आज काय झालंय? आज तर सगळीकडेच डोपामाइनला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी आहेत. स्मार्टफोन, सोशल मीडिया, फास्ट फूड, शॉपिंग. बरोबर. हे सगळं जणू डोपामाइनला सतत कृत्रिमरित्या उत्तेजित करण्यासाठीच बनवलंय. आपण एका डोपामाइन अर्थव्यवस्थेत जगतो आहोत. डोपामाइन अर्थव्यवस्था म्हणजे जिथे आपलं लक्ष वेधून घेणं, आपल्याला सतत गुंतवून ठेवणं हाच मोठा व्यवसाय आहे. बापरे. आणि याचा परिणाम काय होतो? पुस्तकात काहीतरी सुख दुःख संतुलन तराजूबद्दल म्हटलंय. प्लेजर पेन बॅलन्स. हो, ती एक महत्वाची कल्पना आहे. समजा आपल्या मेंदूत एक तराजू आहे, एका पारड्यात सुख, दुसऱ्यात दुःख. बरं. जेव्हा आपण पटकन मिळणारं तीव्र सुख अनुभवतो, जसं सोशल मीडिया स्क्रोलिंग किंवा जंक फूड खाणं, तेव्हा सुखाचं पारडं खाली जातं. पण मेंदूला संतुलन आवडतं, म्हणून तो काय करतो, लगेच दुसऱ्या पारड्यात म्हणजे दुःखाच्या बाजूला थोडं वजन टाकतो. प्रतिकात्मक वजन. अच्छा, बॅलन्स करण्यासाठी. हो, पुस्तकात या प्रतिक्रियेला भूत म्हटलंय, जे संतुलन साधायला उडी मारतात. गमतीशीर आहे. पण याचा परिणाम काय होतो? सुरुवातीला जे सुख मिळालं होतं ते थोडं कमी होतं, आणि नंतर एक प्रकारची अस्वस्थता किंवा रिकामपण जाणवतं. आणि हे सतत होत राहिलं तर मग सुखाचा पारडं खाली न्यायला अजून जास्त तीव्र उत्तेजना लागते आणि दुःखाचा पारडं जास्त जोरात वर येतं. म्हणूनच कदाचित चॉकलेटचा पहिला तुकडा जास्त आनंद देतो आणि नंतरचे तितके नाही देत, किंवा तोच विनोद परत ऐकल्यावर हसू येत नाही. अगदी तेच. यालाच लॉ ऑफ डिमिनिशिंग डोपामाइन म्हणतात, म्हणजे कमी होत जाणाऱ्या डोपामाइनचा नियम. आपण न कळत जास्त उत्तेजनेच्या चक्रात अडकत जातो. आणि मग काय होतं? अजून काही गंभीर परिणाम? हो,
हो शकतो. या सततच्या अतिउत्तेजनेपासून स्वतःला वाचवण्यासाठी मेंदू काय करतो? तो डोपामाइन स्वीकारणारे जे रिसेप्टर्स असतात ना, त्यांची संख्या कमी करतो. म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे जणू काही मेंदू येणाऱ्या डोपामाइन सिग्नलचा आवाज कमी करतो. डाऊन रेग्युलेशन म्हणतात त्याला. विचार करा, सतत गोंगाट असेल तर आपण कानात बोटं घालतो की नाही? हो घालतो. तसंच काहीसं. परिणामी काय होतं, जास्त उत्तेजना मिळूनही समाधान कमी मिळतं आणि मग साध्या नैसर्गिक गोष्टींमधून आनंद मिळणं कठीण होऊन बसतं. अरे देवा. या स्थितीला ॲनहेडोनिया म्हणतात, म्हणजे आनंद अनुभवण्याची क्षमता कमी होणे. आणि पुस्तकानुसार ही स्थिती आजकाल वाढताना दिसतेय. पण मग यातून बाहेर पडायला काय मार्ग आहे की नाही, की हे असंच चालणार? नाही, मार्ग आहे. आणि पहिली पायरी आहे जागरूकता. हे समजून घेणं की आपला मेंदू फक्त परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय, तो बिघडलेला नाहीये. बरं. पण या अतिउत्तेजित वातावरणाला प्रतिसाद देताना त्याची लय बिघडली आहे. त्याला एक प्रकारचा रिसेट हवा आहे. रिसेट म्हणजे कसं? त्यासाठी पुस्तकात डोपामाइन फास्टिंग सारख्या कल्पना मांडल्या आहेत. डोपामाइन फास्टिंग म्हणजे उपवास? हो, एका अर्थाने. म्हणजे काही काळासाठी कृत्रिम उत्तेजना देणाऱ्या गोष्टी जसं सोशल मीडिया, प्रोसेस्ड फूड, सततचं शॉपिंग या जाणीवपूर्वक टाळणं. अच्छा, त्याने काय होईल? याने मेंदूच्या त्या कमी झालेल्या रिसेप्टर्सना थोडा आराम मिळतो. ते पुन्हा नैसर्गिक पातळीवर संवेदनशील व्हायला लागतात. म्हणजे मग साध्या गोष्टींमधला आनंद परत जाणू लागेल? अगदी. मुद्दा हा आहे की आपल्या भावना अनाकलनीय नाहीत. त्या आपल्या शरीराने दिलेले संदेश आहेत. आपण बिघडलेलो नाही आहोत. कदाचित फक्त आपल्या आतला रासायनिक ताळमेळ थोडा बेसूर झाला आहे. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. पुस्तकात जसं म्हटलंय की आपण आपल्या आतल्या या वाद्यवृंदाचे फक्त ऐकणारे श्रोते नाही आहोत, तर त्याचे संचालक म्हणजे कंडक्टर बनण्याची क्षमता आपल्यात आहे. बरोबर. म्हणजे आपल्या सवयी, आपले विचार, आपण जे वातावरण निवडतो, यातून आपल्या हार्मोन्सवर, आपल्या रासायनिक संतुलनावर आपण किती प्रभाव टाकू शकतो, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.